मिरजेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू. कारमध्ये आढळला मृतदेह. दुपारपासून होते संपर्कहीन. मिरज येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू मुसा डांगे वय 53, मूळ राहणार आरळा, तालुका शिराळा, सध्या राहणार सांगली, यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यांचा मृतदेह मिरज पंढरपूर रस्त्यावरील ताणंग फाटा परिसरात त्यांच्या कारमध्ये आढळून आला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. बाळू डांगे हे मिरज वाहतूक शाखेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची प्रतिनियुक्ती मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात होते. शुक्रवारी दुपारी सुमारे 1 वाजल्यापासून ते संपर्काबाहेर गेले होते. कुटुंबीय व सहकाऱ्यांनी वारंवार फोन करूनही त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल लागत असल्याने चिंता वाढली. यामुळे कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन शोधले असता ताणंग फाटा परिसरात सिग्नल मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता डांगे हे त्यांच्या मारुती स्विफ्ट डिझायर क्रमांक MH109095 या कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांना मृत झाल्याचे घोषित केले. डांगे यांच्या निधनाची बातमी समजताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाले. मिरज परिसरात अनेक वर्ष सेवा बजावल्यामुळे डांगे यांचा संपर्क मोठा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून शहरात या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.